CBTच्या सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आणि ट्रेनर दोन्ही आहेत. मानसी या माइंड ट्रेल इंटेलेक्च्युअल सोल्युशन्स या संस्थेच्या डायरेक्टर आहेत आता. आणखीन ऑथोराइज्ड प्रॅक्टिशनर ऑफ कॉग्मेंट मेमरी इंटरव्हेन्शन याच्याबद्दल त्यांना 1-2 सेंटेन्सेस मध्ये आम्हाला नंतर सांगा याचा अर्थ काय. मध्ये एक इन्स्टिट्यूट एवढंच मला लक्षात आहे आणि त्यांनी जी एक प्रोग्राम डेव्हलपमेंट केलेला आहे त्याच्याबद्दल असं काहीतरी याचा रेफरन्स मिळाला मला. आणि त्या आपली पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे आत्ताची सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आणखीन ज्ञानप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी पुणे याच्या दोन्हीकडे त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतात. सायकोलॉजिकल टेस्टिंग आणि स्टॅटिस्टिक्स हा त्यांचा विषय आहे तिथे. सायकोमॅट्रिक इव्हॅल्युएशन, ट्रीटमेंट अँड काउन्सिलिंग शिवाय बिहेवियरल अँड इमोशनल प्रॉब्लेम्स ऑफ चिल्ड्रन विथ लर्निंग डिफिकल्टीज याच्यामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. आणि शिवाय एन्झायटी, मूड डिसऑर्डर्स असे प्रॉब्लेम्स असणारे व अल्झायमर्स पेशंट्स यांनाही त्या आपल्या मदतीचा हात नेहमीच पुढे ठेवून असतात. त्यांच्या संपूर्ण प्रॅक्टिस ही वैज्ञानिक पद्धतीवर व पुराव्यावरती आधारित असते. पियर्सन या अमेरिकेतील संस्था व ज्ञानप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी पुणे यांच्याकडून त्यांना प्रिन्सिपल रिसर्च इन्व्हेस्टिगेटर ऑफ कॉग्मेंट मेमरी प्रोजेक्ट यासाठी पर्सनली ग्रँट मिळालेला आहे. आणि निरामय मातृत्व नावाचा एक प्रोग्राम त्यांनी गरोदर स्त्रियांसाठी डेव्हलप केलेला आहे. गरोदर स्त्रियांचे मन निरोगी राखण्यासाठी हा प्रोग्राम त्यांनी आखलेला आहे. त्यासाठीही डॉक्टर मानसी यांना JPIP म्हणजे ज्ञानप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी आणखीन दीनानाथ मेडिकल हॉस्पिटल ट्रस्ट यांच्याकडून ग्रँट मिळालेला आहे. त्यांचे काही पब्लिकेशन्स पण आहेत. त्यातले महत्वाचे आहेत डेव्हलपमेंट ऑफ टूल मिरर हा ग्रंथ त्यांनी एक मिस्टर M. गोखले यांच्याबरोबर मिळून लिहिलेला आहे. आणखीन एक आहे एशियन जर्नल ऑफ एज्युकेशन सायकोलॉजी व्हॉल्यूम नंबर 46. तर अशी गती आज आपल्याला वक्ता म्हणून लाभलेली आहे. आम्ही खूप खुश आहोत आणि डॉक्टरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं भाषण सुरू करावं किंवा जे त्यांना सांगायचंय आमच्याशी शेअर करायचंय त्यांनी प्लीज सांगा. खूप 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 धन्यवाद. माझा खूप छान आणि थोडक्यात परिचय करून दिलात आणि तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी गुड आफ्टरनून, शुभ दुपार. थोडासा माझा आवाज ऐकू येतोय का फक्त चेक करते आणि पुढे विषयाला सुरुवात करते. विषय थोडासा वेगळा, ज्याला मराठीत नाव काय बरं असं मला तीर्थळे काकूंनी आधी विचारलं होतं. डॉक्टर आनंद नाडकर्णी माझ्या 1-2 प्रोफेशनल्स या फील्ड मधल्या ज्या ह्या सायको न्यूरो इम्युनॉलॉजी या क्षेत्रात काम करतायत त्यांच्याबरोबरही माझी चर्चा नेहमीच होत असते. आम्ही यातले काही प्रयोग हे प्रत्यक्ष आमच्या काउन्सिलिंग मध्ये करत असतो आमच्या क्लायंट्स बरोबर. पण मराठी शब्द काय याला एक शब्द किंवा एकच असं ठोस तरी अजून काय म्हणूया त्याला नामकरण आपण त्याचं बारसं केलेलं नाहीये. पण आपण थोडक्यात जर हा विषय समजून घ्यायचा तर मला असं वाटतं ह्याला आपण म्हणू शकतो की एक मानसिक काटकपणा. म्हणजे आता काटकपणा म्हटल्यानंतर युजली आपल्याकडे रेझिलियन्स किंवा फ्लेक्झिबिलिटी असे सगळे शब्द ज्याला आत्ताच्या पॅन्डेमिक म्हणजे या सगळ्या कोविडच्या काळात तर अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे असं की प्रत्येक जण आजकाल सहनशक्ती तुझी किंवा तुझी स्वतःची रोग प्रतिकार शक्ती याविषयी बोलत असतात आपल्या आजूबाजूला. पण ही सगळी जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती ऍक्च्युअली आपल्या शरीरामध्ये ज्या व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स वगैरे वगैरे हे सगळे रक्तातले घटक आहेत त्याच्याशी रिलेटेड किंवा समथिंग रिलेटेड टू माय फिजिकल हेल्थ असं जास्त करून तर आपण त्या संदर्भामध्ये हे शब्द वापरतो. पण काही सायकोलॉजिस्ट असे आहेत
की त्यांना प्रश्न पडला की हे सगळं तर अगदी ठोस काय म्हणूयात त्याला नंबर्सच्या आधारे ब्लड टेस्टच्या आधारे आपल्याला सगळ्या ह्याच्यावरती विश्वास ठेवता येतो की बाबा रिपोर्ट केला, ब्लड काउंट केलं आणि ब्लड रिपोर्टमध्ये दिसलं की हिमोग्लोबिन कमी आहे. पटकन मी विश्वास ठेवतो फॉर एक्झाम्पल आणि त्या दृष्टीने हिमोग्लोबिन वाढण्याकरता काय करता येईल या संदर्भातलं डाएट असेल किंवा या संदर्भातली माझी लाईफस्टाईल चेंज असतील, हे सगळे मी डॉक्टरांच्या मदतीने करतो. हे अगदी आपण सगळे घराघरांमध्ये करतो अशा गोष्टी आहेत. पण मनाचं आरोग्य किंवा मनाची लवचिकता वाढवायला मुळात ती वाढवावी का आणि ती वाढवता येते का? जर ती वाढवता आली, जर तो मनाचा काटकपणा जर वाढवता आला तर त्याचा आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसा बरं उपयोग होईल? असे ना अनेक प्रश्न खरं म्हणजे ह्या ज्या 7 सायकॉलॉजिस्ट जे आहेत त्यांनी हा सायको न्यूरो इम्युनॉलॉजी म्हणजे याच्यात 3 फॅक्टर्स आहेत. एक सायकॉलॉजी, एक न्यूरोलॉजी ज्याचा आपल्या मज्जा पेशी आणि सगळ्या ब्रेनशी कनेक्शन्स आहेत, लोब्सची कनेक्शन्स आहेत. सायकोलॉजी म्हटल्यानंतर आपले विचार, आपल्या भावना, आपलं वर्तन हा सगळा अभ्यास त्याच्यामध्ये आहे. आणि आपली इम्युन सिस्टीम म्हणजे परत आपले फिजिकल पॅरामीटर्स म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर हे आपण सगळे आता ह्या कन्क्लुजनला आलोय की ते काही वेगळं नाही. हे आपण सगळ्यांनी अगदी स्वीकारलेलं आहे की माझं मन आणि माझं शरीर या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर. मग आता जर मन आणि शरीर हे समजून घ्यायचं असेल किंवा कुठलाही शारीरिक व्याधी ज्याला आपण म्हणतो ताणातून निर्माण झालंय हिचं बीपी, रक्ताचा दाब, ब्लड प्रेशर हे अगदी अति ताणामुळे हिला लवकर म्हणजे हिच्या आयुष्यात याने लवकर शिरकाव केलेला आहे. असंही आपण बरेचदा ऐकतो आपल्या आजूबाजूला. तर थोडक्यात ह्या ताणाचा जो ताण असतो बाहेर का असतो मनात का असतो नेमका कुठे आणि ताण 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 म्हणजे तरी काय? बरं आता हे सगळं मी जे बोलतेय ना ते तुम्ही म्हणाल अहो हे ठीक आहे ताण वगैरे सगळं हे नॉर्मल माणसांच्या बाबतीत, पण ज्यांना ऑलरेडी काही ना काही कंडिशन्स आहेत, ज्यांना ऑलरेडी काही फिजिकल त्रास आहे, जसं की आता आपलाच हा जो गट आहे की आपल्याला इथे रोज काही ना काहीतरी नवीन ज्याला आपण म्हणूया चॅलेंजेस फिजिकल की आपल्यामध्ये लिमिटेशन्स निर्माण झालेली आहेत. आपल्याला मोटर कोऑर्डिनेशन जे आपलं आहे या पार्किन्सन्स मध्ये ते म्हणावं तितकं तेवढी त्याच्यामध्ये चपळता राहिलेली नाहीये आधी एवढी किंवा त्याच्यातला प्रोग्रेस त्याच्यामुळे निर्माण होणारे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी आपल्या मनावरती सुद्धा ताण येत असतो. मग आता आजचा जो आपला विषय आहे की नेमकं हे सायकोलॉजी, न्यूरोलॉजी आणि इम्युनॉलॉजी यांचं जे नातं आहे हे माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला बेटर म्हणजे आपण ज्याला म्हणूया हेल्दी करायला कसं बरं मला उपयोगात आणता येईल, म्हणजे हे रिलेशन आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो थोडक्यात विचाराल तर मनाची लवचिकता, मनाची फ्लेक्झिबिलिटी, मनाचा रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो हे नक्की वाढू शकतं आणि हे प्रत्येकाने वाढवण्याकरता त्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा त्या व्यक्तिमत्वामध्ये काही ठराविक असे गुणधर्म असायला लागतात ज्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये ट्रेट्स म्हणतो. तर आता प्रत्येक आपण ऐकलेलंच आहे वाक्य की स्वभाव अनेक माणसांचे वेगवेगळे स्वभाव असतात किंवा स्वभावाच्या खूप छटा असतात, पण स्वभाव म्हणजे नेमकं काय, स्वभाव बनतो कसा? आता हा सगळा विषय ना खरं सांगू का हो मी अगदी प्रामाणिक प्रयत्न केलाय की आपल्या पार्किन्सनच्या समस्यांना हा सुद्धा कसा आपल्याला क्लब करता येईल हा आपण बघणारच आहोत भाग, कारण शेवटी आपल्याला ह्याच्यातून फायदा झाला पाहिजे. तर मग असं जर असेल तर हा जो एवढी मोठी व्याप्ती असलेला विषय आहे की याच्यामध्ये सायकोलॉजी आहे, त्याच्यामध्ये न्यूरोलॉजी म्हणजे ब्रेन समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचा आपल्या शरीरावरच्या रेझिलियन्स जी प्रतिकार शक्ती, मानसिक प्रतिकार शक्ती जी आपल्याला वाढवायची आहे ती कशी वाढवायची ह्या करताचे काही प्रॅक्टिस ही सुद्धा आपल्याला ह्या आजच्या सबंध 1 तासाच्या माझ्या बोलण्यातून म्हणा. मी एक छोटंसं पीपीटी तयार केलंय. माझा ग्रुप संपल्यानंतर हवं तर मी ते तीर्थळे काकूंना शेअर करीन, म्हणजे तुम्हा सगळ्यांकडे ती एक हे राहील की
आजचा जो विषय आपण मांडतोय त्या आधारे काही नोट्स राहतील. हे अगदी खरं आहे. पण आता ना, कमिंग बॅक टू आजचा हा सायकोन्यूरो इम्युनॉलॉजी हा जो पार्ट समजून घ्यायचा, याच्यामध्ये थोडक्यात आपण मन आणि शरीर यांचं नातं समजून घेणार आहोत आणि हेही बघणार आहोत की ह्या मनाला एका ठराविक काय म्हणूयात त्याला, टक्कर द्यायची आपल्याला, आलेल्या प्रत्येक ताणाला, आलेल्या प्रत्येक समस्येला टक्कर द्यायची आहे. तर माझ्यामध्ये मला असे कुठले विशेष गुण हे कल्टिव्हेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की निगराणी करायला लागेल मला त्या ट्रेट्सची, माझ्या मते असे नेमके कुठले 7 ट्रेट्स आहेत ह्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हे 7च्या 7 ट्रेट्स आजच्या आपल्या ह्या 1 तासाच्या काय म्हणूयात आपण त्याला, एक गप्पांमधून नक्कीच उलगडले जाणार नाहीत. पण ह्याच्यातला एक ट्रेट जो अतिशय महत्वाचा आहे, जो प्रत्येकामध्ये असावा आणि जो आपण आपल्या लहानपणापासून ऐकत आलोय की चिवटपणा, की थोडक्यात सोडून नाही जायचं, डोंट क्विट. किंवा आधीच्या ह्याच्यात म्हणायचं ना, स्ट्रेस येतो ना, मग स्ट्रेस पासून लांब राहा. स्ट्रेस पासून लांब राहा हा आजच्या एस्पेशली कोविड नंतरच्या काळातला मुळात मंत्रच होऊ शकत नाही. आता आपण किंवा हे सायकोलॉजिस्ट जे आहेत सगळे, ज्यांनी ही सायकोन्यूरो इम्युनॉलॉजी ची कन्सेप्ट आणि त्याच्याशी रिलेटेड काही एक्सपेरिमेंट्स केले, त्यांनी काय बरं दाखवून दिलं? त्यांनी असं दाखवलं किंवा त्यांचं असं म्हणणं होतं त्यांच्या त्या स्टडीजमधून की आता तुम्ही स्ट्रेस वगैरे पासून लांब तर राहू शकतच नाही. स्ट्रेस इज अ इंटिग्रल, स्ट्रेस इज गोइंग टू बी अ इंटिग्रल पार्ट ऑफ अवर डे टू डे लिव्हिंग. आपल्या बरोबर तो असणार आहे. पण आपण त्याच्याकडे कसं बघतो आणि आपली दृष्टी, ज्याला आत्ताच माझी ओळख करून देताना ही रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीचा उल्लेख झाला आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी तर याच्यामध्ये म्हणजे भारतामध्ये अफाट काम केलेलं आहे की आरीबेटी आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये आपण कशी आणू शकतो जेणेकरून आपल्याला सकारात्मक सगळं दिसेल. किंवा आपण ज्याला ताण म्हणतोय, हा ताण ताण म्हणून न बघता आपण त्याच्याकडे वेगवेगळे चॅलेंजेस किंवा त्या ताणाला हे एक चॅलेंज आहे म्हणून कसं स्वीकारतोय, असा जर माइंडसेट तयार केला ना, तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण आपल्या मनाची ताकद किंवा मी जे शब्द वापरला की मनाचा काटकपणा हा आपण नक्कीच वाढवू शकू. मग आता प्रश्न येतो की हे जे सगळं, ह्या 7 रिसर्चर्स आहेत बरं का, या 7 रिसर्चर्सने मिळून हे रिसर्च केलं, वेगवेगळ्या अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीजमध्ये याचं एक काय म्हणूयात त्याला, लॉन्जिट्युडिनल स्टडीज ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे वर्षोनवर्ष स्टडीज चाललेले असतात आणि त्यातून काही निष्कर्ष हाताशी येतात. तर असे हे निष्कर्ष जे की सायकोलॉजिकल बेस्ड इन्स्ट्रुमेंट्सने त्यांनी मेजर केले आणि ते कोरिलेट केले विथ व्हेरियस इलनेसेस. त्याच्यामधला एक पार्किन्सन्स होता बरं का. हो, तर पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींमधला मानसिक ज्याला आपण म्हणूया काटकपणा, हा जर त्यांनी वाढवला आणि त्यांच्या जगण्याचा भाग केला, तर त्यांचा मानसिक एक जो काही इमोशनल ज्याला म्हणूयात आपण, बरेचदा नैराश्य किंवा बरेचदा लो मूड किंवा बरेचदा अँझायटी असे जे काही त्यांना कदाचित या समस्यांना सामोरं जायला लागतं, ह्या थोड्याशा कमी होतात. त्यांच्या आयुष्यातला ताण कमी होतो आणि इव्हन केअरटेकर्स, म्हणजे त्यांना समजून किंवा त्यांच्या बरोबर असणारे जे काही आपले केअरटेकर्स आहेत, शुभंकर शुभार्थी असं आपण नेहमीच म्हणतो, तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीने हा मानसिक काटकपणा जर वाढवता आला काही ठोस उपायांनी, तर आपल्याला आपलं आयुष्य हे पार्किन्सन्स बरोबर असू दे, आपलं आयुष्य हे कॅन्सर बरोबर असू दे, आपलं आयुष्य हे आणखीन कुठलाही क्रॉनिक इलनेस, डायबेटीज असू दे, काही असू दे, या सगळ्या बरोबर सुद्धा मानसिक तुमचं जे संतुलन आहे किंवा मानसिक तुमची जी हेल्थ आहे, आरोग्य आहे, हे वाढीस कसं लागतं ह्याविषयी अनेक, म्हणजे जवळपास मी असं म्हणेन माझ्या हातात पुढ्यात एक पुस्तक आहे, 700 पानांचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे, द इम्युन पॉवर पर्सनॅलिटी. लक्षात घ्या, म्हणजे इम्युन पॉवर पर्सनॅलिटी. आपली पर्सनॅलिटीच मुळात अशी करायची की तिची पॉवर, तिची इम्युनिटी ही आपण ज्याला म्हणूयात ना, त्याला खूप टफ असली पाहिजे. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की शरीर कमवायचं म्हणजे आपल्याला एक माहिती असतं की बाबा शरीर कमवायचं तर मला कुठे जायला लागेल, जिम मध्ये, मला नियमित व्यायाम करायला लागेल, मला वेळेवर झोपायला लागेल, मला वेळेवर उठायला लागेल. थोडक्यात माझं शरीराचं जे घड्याळ आहे त्या घड्याळाची मला काळजी घ्यायला लागणार आहे.
तसं ना मला काय वाटतंय बघा, म्हणजे मीही आत्ता हे पुस्तक वाचनात घेतलं. मग काकूंना म्हटलं की काकू मी ह्याच टॉपिक वरती बोलते. मला असं वाटतं मानसिक काटकपणा हा आपल्या आयुष्यात आपल्याला नक्कीच लागणार आहे. ह्या सगळ्या आपल्या पार्किन्सन्स बरोबर लढणाऱ्या आपल्या रिलेटिव्हची केअर घेताना सुद्धा, किंवा इन जनरल त्याला समजून घेताना सुद्धा, किंवा इन जनरल आपल्या आयुष्याकरता सुद्धा. सो असा ना हा मला वाटतं विषय खूप सर्वव्यापक आहे, म्हणजे हा काही फक्त लिमिटेड नाहीये. तर थोडक्यात ह्या सायकोलॉजिस्टनी केलेल्या आधारावरती त्यांनी असं दाखवलंय की हे XYZ म्हणजे 60 ट्रेट्स तुम्ही तुमच्यामध्ये इनकल्केट करा. मी एक एक करून आता ते ट्रेट्स तुम्हाला सांगते हा, किंवा ते स्वभाव गुण जे ते म्हणतात की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय पाहिजे म्हणजे तुमचा मानसिक काटकपणा वाढेल किंवा तो वाढवू शकाल तुम्ही. तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला फॅक्टर किंवा पहिला ट्रेट जो त्यांनी सांगितलाय, त्याला एक शॉर्ट अॅक्रोनिम त्यांनी दिलेलं आहे आधी, एस म्हणजे ACE. यातला ए स्टँड्स फॉर अटेंड. त्या सायकोलॉजिस्टचं म्हणणं होतं की अटेंड द मायन्यूट चेंजेस इन युअर बॉडी. जे तुमच्या शरीरामध्ये बदल जाणवत आहेत तुम्हाला, शांत बसा आणि तुमच्या शरीरात काय चाललंय याचा एक वेध घ्या. अटेंड करा प्रत्येक बदलाला. म्हणजे बघा अगदी साधारण भूक लागली की आपल्याला इंडिकेशन यायला लागतात, पोटातून आवाज येतात, पोटात खड्डा पडल्यासारखं जाणवतं, आणि आपल्याला डॉक्टरही सांगतात की नाही तुम्हाला तुमचं शरीर तुम्हाला अलार्म्स देतंय, तुम्ही इग्नोर करताय, तुम्ही त्याच्याकडे बघत नाही. झोप येते आपल्याला, जांभई येते, किती नॅचरल गोष्ट आहे. जांभई येते ना तिथेच खरं तर आपल्याला हे कळलेलं असतं की नाही आता माझी झोपेची वेळ झालेली आहे. पण असतात ना काही जण आपल्यासारखे, आता तर काय म्हणजे मोबाईल, खूप साऱ्या गोष्टी, खूप सारी कामं डोक्यात सतत आहेत आणि तीच करतोय. जाऊ दे, जांभई आली तरी काय बिघडलं, आपण पुढे ढकलूया तिला. काय होतंय लक्षात घ्या, इथे ना आपलं शरीर आपल्याला खरं तर जसं इंडिकेशन देत असतं ना, तसंच आपलं मन सुद्धा आपल्याला वेगवेगळे इंडिकेशन्स देत असतं, असं त्या रिसर्चर्सचं म्हणणं आहे. आणि हे खरं आहे बरं का. म्हणजे थोडासा विचार केला ना तर असं कळतं आपल्याला की आपण आपल्या मनात काय चाललंय ह्याचा ना एक रोज 2 मिनिटं का होईना, 10 सेकंद का होईना विचार करूयात की माझ्या मनात आज नेमके उलट सुलट, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असे कुठले बरं विचार आले. नुसतं अटेंड करा त्यांना. मग त्यांनी त्या सी म्हणजे हा पहिला ए झाला, त्यातला सी काय सांगतो तर कनेक्ट. अटेंड तर केलं, मग कनेक्ट व्हा त्याच्याशी. म्हणजे काय, नुसतंच अटेंड करून सोडून देऊ नका. म्हणजे मला जर माझ्या पोटात जर गुडगुड होतंय, मला खड्डा पडल्यासारखं वाटतंय, तर तुला काहीतरी खायला लागणार आहे, कनेक्शन घे, तू काहीतरी खा इमिजिएटली. तसंच जर मनामध्ये खूप सारे निगेटिव्ह विचार, खूप सारी निगेटिव्ह ऊर्जा साठून राहिली असेल, तर तिला आधी पहिली गोष्ट बाहेर काढ, ऍक्सेप्ट कर, कनेक्ट हो त्या ऊर्जेशी. ती तुझीच आहे. उगाचच तिथे एक्सप्लेनेशन नाही द्यायचं की बाबा हे माझं नाहीये, हे हिच्यामुळे झालं, माझी यात काही चूक नाही. युज्युअल आपला पिंड असा असतो ना की आपण बाहेरच्या गोष्टींवरती ब्लेम म्हणण्यापेक्षा बोट दाखवतो. इट्स व्हेरी इझी. पण त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला मानसिक काटकपणा तुमच्यातला वाढवायचा असेल, तर तुम्हाला तुमचं मन हे आधी, तुमच्या मनाशी तुम्हाला काय चाललंय मनामध्ये हे समजून घ्यायला लागेल, अटेंड करायला लागेल त्याला, त्याच्याशी कनेक्ट व्हायला लागेल, आणि मग एक्सप्रेस. सगळ्यात महत्वाचा आहे तुमचे ई. आपण सगळे ऐकतो ना की तुझ्या मनात काय बोलून टाक, फेंट आउट कर, सगळे जण हे अगदी सांगत असतात. पण ना ते एवढं इझी नसतं. हे आपल्याला वाटत असतं की हा मी बोलली आहे, पण कुठेतरी जे खूप मनातलं साठलेलं असतं ना, ते कधीच आपण कोणापुढे बोलत नाही, किंवा फार कमी प्रसंगामध्ये ते बोलतो. तर बघा, ह्यातला हा पहिला स्ट्रेट आपला डिस्कस करणं चालू आहे, आणि तो आहे ACES. त्याच्यात अटेंड, कनेक्ट आणि एक्सप्रेस या तिन्ही गोष्टींची आपण आपल्या आयुष्यात जर रोज प्रॅक्टिस केली, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपला स्वीकार, परिस्थितीचा स्वीकार, ॲज वेल ॲज माझ्यातल्या गुणदोषांचा स्वीकार, हा आपण कदाचित खूप उत्तम पद्धतीने करू शकू. हा पहिला ट्रेट किंवा हे पहिलं वैशिष्ट्य हे त्यांनी तुमच्या स्वभावामध्ये आणा,
आणि ते असतं काही प्रमाणामध्ये, पण ते वाढवा. त्याची रोज प्रॅक्टिस करा, त्याचा रोज व्यायाम करा. हा मनाचा व्यायाम आहे, हे मनाचं जिम आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तो ट्रेट हा डेव्हलप करा, असं त्यांनी सांगितलंय. दुसरं त्यांनी असं सांगितलंय की थोडा विश्वास स्वतःवर आणि दुसऱ्यावर हा ना जाणीवपूर्वक वाढवा. म्हणजे द कपॅसिटी टू कन्फाईड. मला जमतंय, कॉन्फिडन्स, मी करू शकतो. भले मला इथून इतकं अंतर चालायला आपण काय म्हणूयात त्याला अगदी 20 मिनिटं लागत असतील एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला, पण स्टील मी हे करू शकतोय. आय कॅन डू इट. अवर कपॅसिटी टू कन्फाईड विथ अवर काय म्हणूयात त्याला चॅलेंजेस, जे आपल्याला चॅलेंजेस वाटतात, ज्याच्यामध्ये आपल्याला खरोखरच आपण असं म्हणूयात ना की एक माझं मलाच वाटत असतं काहीतरी की नाही, मी कमी पडतेय, मी कमी पडतेय. पण मी नुसतीच कमी पडतेय म्हणून होत नाही, तर त्याच्यावरती कृती आणि त्याप्रमाणे त्या कृतीवरती काम हे जर झालं तर काय होतं, हळूहळू आपण जे स्वीकारलेलं असतं आपल्या स्वतःला म्हणा किंवा आपल्या त्या स्वभावाला म्हणा, त्या स्वभावातून जर तो चुकीच्या पद्धतीने पडत असेल तर त्याच्यातून आपल्याला बाहेर नक्कीच येता येतं. सो थोडक्यात एक आत्मविश्वासाकडे जाण्याचा जो एक प्रवास आहे हा आपल्या आयुष्यात आपण प्रत्येकाने रोज करावा, असं या सायकोलॉजिस्टचं म्हणणं आहे. कशासाठी? तर परत मनाचा काटकपणा किंवा रेझिलियन्स जो शब्द आपण वापरतोय हा आपल्याला वाढवायचा आहे म्हणून. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा आणि माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे, बघा हा शब्द वेगळा आहे, हार्डीनेस. HARDINESS. हार्डीनेस. शब्दच हार्ड आहे. शब्दातच हार्डनेस आहे. असं थोडंसं कुठेतरी वाटतं का की डोंट गिव्ह अप, अजिबात गिव्ह अप नाही करायचंय, काइंड ऑफ थिंग, किंवा चिवटपणे ती गोष्ट करत राहायची, सोडायची नाही. आता ना हे सगळं ना आपल्याला ऐकताना खूप सोपं वाटतं, पण जेव्हा ऍक्च्युअल करायची वेळ येते ना तेव्हा आमच्याकडे काय, मॅडम तुम्ही सांगताना खूप सगळं सोपं वाटतं, पण करताना ना खूप त्रास होतो हो त्याचा. मान्य आहे, आम्ही त्यांच्या बरोबर असतो ना तेव्हा. बरोबर आहे. तुम्ही विचार करा, ज्या व्यक्तीने जवळपास 2 महिने पलंगावरून उतरलेलीच नाहीये आणि तिला एकदम आपण माउंट एव्हरेस्ट चढ असं सांगतो का? नाही. आपण स्टेप्सच घेतो. आपण सांगतो की नाही थोडंसं उतर, 1 पाऊल चाल, 2 पावलं चाल, उद्या 3रं टाक, परवा, हळूहळू करत आपण अंतर ते वाढवतो. तसंच ना हा मनाचा काटकपणा वाढवणं हे इथून पुढे आपण सगळेजण कॉन्शियसली करायचं काम आहे. हा म्हणजे कसं आहे, आमचे डॉक्टर म्हणतात हं, की आम्ही मनाला गृहीत धरलेलं असतं. काय आहे मन आपलं कुठेतरी, काय मनाचं पडलं एवढं, असं नाही, मनाला गृहीत नाही धरायचं. मनाला कधीही गृहीत धरायचं नाही. मनाला ट्रेन करायचं, ट्रेनिंग द्यायचं मनाला. इथून पुढे जो मनाला ट्रेनिंग देईल तोच तरेल असं. आणि हे सगळीकडे म्हणजे आता मी जवळपास 20 वर्ष अमेरिकेत म्हणा, इथे म्हणा, सगळीकडे काउन्सेलिंग करतेय. वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांशी बोलतेय. सगळ्यांमध्ये एक जनरल दिसून येतं की 9चे 9 दिवस तरी होतात, किंवा कन्सिस्टंटली ती गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत केली जातेच असं नाही. जी लोक करतात ती खूप पुढे जातात असंही आपण बघतो, त्याच्यात काही वादच नाही. पण मग आपल्यामध्ये तो एक हार्डीनेस फॅक्टर जर आणायचा असेल तर तो कसा बरं आणता येईल, ह्याच्यावरती कित्येक संशोधनं केलीत या शास्त्रज्ञांनी. 7 शास्त्रज्ञ आहेत हे. मी त्या सगळ्यांची खोलात जाऊन नावं सांगत नाही, म्हणजे ह्याच्यावरती जर बोलायचं ना तर मला असं वाटतं की 7 सिरीज करायला लागतील आपल्याला आणि समजून घ्यायला लागेल हा विषय. पण या हार्डीनेस मध्ये सुद्धा ना त्यांनी सांगितलंय बरं का, की याची तुम्ही, मला आवडलं का या पुस्तकात की त्यांनी टेक्निक्स दिलेत की तुम्ही कशी प्रॅक्टिस करा असं सांगितलंय. मी नुसतंच थिअरी काहीतरी मांडली आणि सोडून दिलं असं नाही. त्याला त्यांनी इम्प्लिमेंटेशन, प्लॅन ऑफ ऍक्शन ज्याला म्हणतो तो दिलेला आहे. तर आता हा हार्डीनेस माझ्यामध्ये जर मला आणायचा आहे तर मला काय काय लागेल हो, इन्ग्रेडियंट्स काय आहेत याची. एक आहे कमिटमेंट. बघा त्यांचं म्हणणं आहे की कमिटेड राहायला पाहिजे तुम्ही. म्हणजे रोज मी इतक्या वाजता उठणार, उठल्यानंतर आज भले माझ्याने 1 सूर्यनमस्कार होईल, काय फरक पडतोय, एक तर एक मी तो घालीन, उद्या दुसरा आपोआप होईल. शरीर 10 दिवसांनी आपोआप 4 सूर्यनमस्कार पुढे घालेल. सो अगेन त्याच्यासाठी काय लागतं, कमिटमेंट लागते. सो ती कमिटमेंट असणं महत्वाचं आहे. हार्डीनेसचा तो एक इन्ग्रेडियंट आहे.
दुसरा भाग येतो त्याच्यामध्ये, तो म्हणजे कंट्रोल. कमिटेड आहे मी, पण माझा कंट्रोल पण आहे. महत्वाचा भाग आहे. आता बघा, थोडस समजून घेऊया आपण, हे इथे थोडं ट्रिकी होत आहे. कंट्रोल म्हणजे काय? कंट्रोल हा असा कंट्रोल की ज्याला आपण निर्धार म्हणतो ना मराठीमध्ये, की हा मला माहितीये की माझ्या तब्येती करता, मनाच्या तब्येती करता आत्ता काय घातक आहे, की माझी पटकन कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, किंवा माझं पटकन काय म्हणतात त्याला, माझी खूप चिडचिड होतीये समज. तर हा आता नक्कीच एक कंट्रोल करण्यासारखा भाग आहे. बरोबर आहे. तिथे मला काय लागणार आहे? फोकस लागणार आहे. आणि नुसता फोकस नाही, तर डेडिकेटेड एफर्ट्स लागणार आहेत. म्हणजे रोज मी त्याच गोलला धरून थोडं 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 काम केलं पाहिजे. कंट्रोल असला पाहिजे. आणि आलेली कुठलीही परिस्थिती, सगळ्यात महत्वाचा आणि तिसरा इन्ग्रेडियंट त्याने सांगितला तो म्हणजे चॅलेंज. सो कमिटमेंट, कंट्रोल आणि चॅलेंज असे 3 ऍक्च्युली पैलू मिळून हार्डीनेस बनतो. बघा, म्हणजे त्यांनी परत हेच सांगितलं की टेक एनी इव्हेंट ॲज अ चॅलेंज. म्हणजे मला अगदी छोटस माझ्याच बाबतीत, मी जर रिलेट, माझ्या किंवा तुमच्या बाबतीतला प्रश्न नाहीये, पण आपण जेवढी एक्झाम्पल्स देऊ ना तेवढा हा विषय आपल्याला कळतो, किंवा सायकोलॉजीला पटकन उदाहरणातून कळतं. असा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. आत्ता मी सांगते तुम्हाला, आत्ता इथून पुढे मी काकूंना फोन केला 5 वाजता, आपला ग्रुप संपेल साधारण 5-5:15च्या सुमारास मला फोन आला की अरे अशी परिस्थिती निर्माण झाली, तोपर्यंत मी तुमचा ग्रुप व्यवस्थित 5-5:30 ला घेणार होते. अचानक फोन आला की नाही, तुम्हाला 5:45 तुमची परीक्षा आहे गाण्याची, म्हणजे माझी परीक्षा आहे आज गाण्याची, आणि त्याला उपस्थित राहायचंय. झालं ना, माझ्यातला हार्डीनेस जागा झाला. मी म्हटलं नाही ठीक आहे, थोडा ताण येईल असं वाटतंय याच्यावरती, पण मी ताणाचा विचार नाही करत. मी काय विचार केलाय, चॅलेंज घेते मी ह्याचं. ओके, आय विल ऍक्सेप्ट दिस सिच्युएशन ॲज अ चॅलेंज. कंट्रोल करते, जेवढं शक्य होईल तेवढा मनात रियाज करते. माझ्या हातात 10 मिनिटं आहेत ना जाण्या येण्यातली, त्याच्यात फोकस करण्याचा प्रयत्न करते. सो अगेन, इफ यू कमिटेड, तुमच्या मनातून तुम्ही जर कमिटेड राहिलात एखाद्या ध्येयाशी, तुम्ही कंट्रोल करू शकलात. तुमच्यातल्या स्ट्रेंथ्स तुम्हाला माहिती आहेत, विकनेसेस आपल्याला माहिती असतात, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला ट्रेन केलं. आपण स्वतःच इव्हॅल्युएशन करायचंय आणि त्याप्रमाणे आलेल्या परिस्थितीला चॅलेंज म्हणून स्वीकारलं, तर मला असं वाटतं हार्डीनेस, हे जे आपण म्हणतोय ना, काटकता, ही ना वाढत जाते, ही वाढीला लागते. आणि ती जेवढी वाढेल ना, तेवढी तुमची पॉवर, इम्युन पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आणि रेड ब्लड सेल्सच काम आहे खरं सांगायचं तर. आणि हे त्यांनी दाखवून दिलं की हा सगळा, मी सांगते ना, हा सगळ्या मुद्द्यांचा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये रोज मनाचा व्यायाम किंवा ब्रेन जिम अंडर जर काही एक्सरसाइजेस केले ना, तर डायरेक्ट त्यांनी या पुस्तकात दाखवलंय हो की त्यांच्या ब्लड लेवल्स मध्ये, सॅम्पल्सच्या फरक पडलाय. म्हणजे इट्स सो डिरेक्ट, माइंड आणि बॉडी कनेक्शन हे त्यांनी असं उगाचच नाही घेतलंय, त्यांनी सगळ्या पुराव्यानिशी हे सिद्ध केलेलं आहे. मेडिकल एव्हिडन्सेस मधून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे. मग आता आपल्या आयुष्यामध्ये डोकावताना, आपल्या एक केअरटेकरच्या भूमिकेतून असाल तुम्ही कदाचित, किंवा तुम्ही स्वतः त्यातून जात असाल मोटर डिसऑर्डर्स मधून, काही आपण एक क्षण समजूया. हे सगळं करताना आपल्याला इथे स्वतःमध्ये हा हार्डीनेस फॅक्टर हा कल्टिवेट करणं गरजेचं वाटतंय की नाही? कारण औषधं सगळेच घेतोय, डॉक्टरांचे, न्यूरोलॉजिस्टचे सल्ले चालले, रोजच्या रोज फिजिओथेरपी चाललीये, व्यायाम चाललाय, पण मनाचं काय? मन हे मला खूप आधी स्ट्रॉंग करायचंय, आणि मन स्ट्रॉंग कर, सकारात्मक विचार कर, असे अनेक सल्ले आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक जण देत असतात. तुम्ही म्हणाल मग मॅडम तुम्ही काय आम्हाला वेगळं सांगताय? तर मी वेगळं थोडस असं सांगायचा प्रयत्न करते की हे सगळे जे ट्रेट्स आहेत हे मुळात आपल्याला आपल्या स्वतःमध्ये इनकल्केट करून, त्याची प्रॅक्टिस करून हे वाढवता येतात. हे मी तुम्हाला सांगते, हे लक्षात येतंय का? सो आपल्याला हे वाढवायचे, आणि हे वाढवण्याकरता
आपल्याला म्हणजे तुम्ही डान्स थेरपी करत असाल, तुम्ही मी छान छान बघत असते तुमचं मासिकांमधून तुमचं जे काही असतं त्याच्यातून वेगवेगळे लेख वाचत असते, वेगवेगळे आर्ट तुम्ही करता, थेरपीज करता, हे सगळं बघत असते. मेमरीचे काही एक्सरसाइजेस तुम्ही करत असाल, रोज तुम्ही सुडोकू सोडवत असाल, शब्दकोडी सोडवत असाल, उत्तम आहे. हे सगळं करायचंच आहे आपल्याला. हा ब्रेन जिमचा एक दिसणारा पार्ट आहे. पण त्याच्याही आतमध्ये खोल दडलेलं काय आहे, तर आपले विचार. आणि खरं तर या विचारांना थोडंसं स्टिअरिंग व्हील म्हणजे ते फिरवण्याची गरज असते सारखी. आणि ते फिरवण्याकरता आपल्याला लागते ती म्हणजे मनाची ताकद आणि मनाची लवचिकता. पटतंय? सो आता ही मनाची लवचिकता माझ्यामध्ये आणण्याकरताचं मॉड्यूलच मला या 7 शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे, या 7 सायकोलॉजिस्टनी दिलेलं आहे आणि उत्तम आहे. म्हणजे हे सगळं प्रूव्हन आहे. आवडलं काय मला ते प्रूव्हन आहे. मग एक क्षण विचार आला, की ह्यांच्या पार्किन्सन्स ग्रुपमध्ये ड्यूकच्या सायकोलॉजिस्टने काही एक्सपेरिमेंट्स केले. मी मुद्दामून तेवढाच पार्ट काढतेय आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं, की ही हार्डीनेसची प्रॅक्टिस त्यांनी कशी करून घेतली? कसं कमिटेड केलं त्यांना? थोडं थोडं रोज संगीत ऐकव, थोडं थोडं रोज स्वतःमध्ये कनेक्ट होण्याच्या दृष्टीने काही एक्सरसाइजेस दे. ज्याला आपण म्हणतो, त्याला खूप शब्द आहेत हो खरं तर, म्हणजे मेडिटेशन आहे किंवा त्याला स्वतःचा शोध घेण्याची इंट्रोस्पेक्शनची एक आर्ट आपण म्हणतो ती आहे. पण कुठेतरी ना शांत जागी बसून स्वतःच्या मनात काय चाललंय ह्याचा वेध घेण्याचा एक फिक्स्ड एक्सरसाइज आणि फिक्स्ड वेळ या सायकोलॉजिस्टनी ह्या आपल्या सगळ्या पार्किन्सन्सच्या ग्रुपला दिला. त्याच्यातून मला काय दिसलं, की कित्येक लोक बोलायला लागली, कित्येक लोक त्यांच्या मनातलं लिहायला लागली, कित्येक वेगवेगळे मीडियम्स होते. नॉट नेसेसरी की प्रत्येक जण व्हर्बलीच एक्सप्रेस करत होतं. काही जण म्युझिक बरोबर जोडले गेले, काही जण कुठून तरी ती निगेटिव्ह ऊर्जा जी काही थोडीशी मनात आलेली असेल, मरगळ असेल, ती बाहेर पडली. एक्सप्रेशन झालं त्याचं. आणि हे एक्सप्रेशन झाल्यामुळे त्यांनी काय केलं तर फोकसिंग वाढवलं, किंवा कुठे स्वतः मी माझ्या विचारांमध्ये टोकं तर गाठत नाहीये ना. माझ्याबरोबर जे केअरटेकर्स आहेत त्यांच्याबरोबर खूप चिडचिड होत असेल फॉर एक्झाम्पल, तर ती कशी कमी करू हे त्या स्वतः रुग्णानेच विचार करावा इतपत, ज्याला आपण म्हणूयात ना भान, किंवा इतपत एक रॅशनॅलिझम जे आपण ज्याला म्हणतो सत्सद विवेक, हा सत्सद विवेक सुद्धा त्या न्यूरोलॉजिकल कंडिशन मध्ये त्यांनी एस्टॅब्लिश केला. आता हा एका दिवसात झाला का तर नक्कीच नाही. जवळपास महिना 2 महिने सलग लॉन्जिट्युडिनल स्टडी होता हा. त्यांनी एकच गोष्ट फिक्स वेळेला दिली आणि मग त्यांना काय दिसलं की नाही, एका ग्रुपला हे सगळं दिलं आणि एका ग्रुपला हे सगळं दिले नाहीत हे एक्सरसाइजेस त्याच्याशी जे काही रिलेटेड होते ते. आता ज्या ग्रुप मधल्या लोकांनी हे सगळे एक्सरसाइजेस त्यांच्या सांगण्याप्रमाणे रोज केले, त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या हार्डीनेसमध्ये, त्यांच्या एकूणच धारणांमध्ये, या परिस्थितीला बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामध्ये, पर्स्पेक्टिव्ह मध्ये आमूलाग्र बदल घडला. आणि हा बदल परत कसा तो दिसला त्यांना त्यांच्या वर्तनातून. म्हणजे काय की समज आधी जर एखाद्या कोणाची चिडचिड होत असेल खूप, तर ती चिडचिड कमी झाली. एखाद्याचं खूप घाबरत असतील, काही जण वेगवेगळ्या समस्या असतात हो, म्हणजे आता पिन पॉइंटेड लिस्ट सांगायचं तर काही लोक खूप घाबरतात, काही लोक खूप निराश झालेली असतात, काही लोकांना खूप हेल्पलेस वाटतं, काही लोकांना सतत दुसऱ्यांचा आधार घेऊन पुढे जावं असं वाटतं. ह्या सगळ्या काय आहेत, हे सगळे आपल्या स्वभावातले खूप ताणले गेलेले असे पैलू आहेत. आणि ताण कशावरचाच चांगला नाही ना. रबर सुद्धा आपण जर खूप ताणलं तर ते तुटतच. म्हणजे परत मग आता हा जो ताण आहे हा तुम्हाला कमी आणि जास्त, कमी आणि जास्त हा कसा करता येईल, ह्या करता जसं बीपी, तुमच्या रक्ताला पण दाब आहे पण रक्ताचा दाब 80-120 असेल तरच नॉर्मल म्हणतात हो डॉक्टर. 80-120 बीपी एका नॉर्मल मध्ये आहात, तर नॉर्मल मध्ये ठेवायला तुम्हाला काय काय करायला लागतं. खरं तर खूप करायला लागतं. वेळेवरती खायला लागतं, गोष्टी सगळ्या नीट जात आहेत का माझ्या शरीरामध्ये, जी आवश्यक व्हायटॅमिन्स आहेत, जी सप्लिमेंट्स आहेत ती सगळी मला मिळत आहेत का, मी एक्सरसाइज करतेय का,
मी वेळेवर झोपतेय का, किती पॅरामीटर्स आहेत. तसंच मनाचे पॅरामीटर्स आहेत. सो थोडक्यात ह्या प्रयोगांमधून त्यांनी असे काही मनाचे पैलू हे ठोसपणे सांगितलेत, विथ एव्हिडन्स सांगितलेत, की हो तुम्ही जर हे प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या ताणाला किंवा तुम्ही ज्या चॅलेंजेस मधून जाताय आता, कुठलेही चॅलेंजेस असेल, त्या चॅलेंजेस मधून तुम्ही खूप काय म्हणूयात ना त्याला, हेल्दी निरोगी पद्धतीने या सगळ्याला तुम्ही कोपअप कराल, या सगळ्या बरोबर जुळवून घ्याल. तुम्ही शेवटी जुळवूनच घ्यायचंय. हे कोणी असं म्हणतच नाही मुळे की तुम्ही प्रॅक्टिस करा तुमचं पार्किन्सन्स झालं. आपल्या सगळ्यांना माहितीये की आता हा आपण स्वीकारलेला आहे की हा एक ही एक अशी न्यूरोलॉजिकल किंवा मोटर अशी एक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये ब्रेन मधल्या काही पेशी, काही कार्य ही त्या ह्याच्यात थंडावतायत किंवा त्यांना तेवढी गती मिळत नाहीये. आपण सगळ्यांनी डॉक्टरांकडून 100 वेळेला ऐकलेलं आहे. पण ह्याच्यात मनाच्या पेशी किंवा मनाची जी एक प्रेरणादायी पेशी असते तिला सतत उत्तेजित कसं ठेवायचं जेणेकरून अजून ब्रेन मधल्या ऍक्च्युअल पेशींचे कनेक्शन्स लूज होणार नाहीत. हा भाग फार महत्वाचा आहे मला असं वाटलं, म्हणजे त्यांच्या पार्किन्सन्स बरोबर केलेल्या प्रयोगांमधून. आणि तसेच ना अनेक प्रयोग त्यांनी कॅन्सर बरोबर केलेत, अनेक प्रयोग त्यांनी वेगवेगळ्या फिजिकल कंडिशन्स, डायबेटीज असेल त्याच्याबरोबर केलेत. हाय कॉर्पोरेट सेक्टर मधला सुद्धा स्ट्रेस या लोकांनी मेजर केलेला आहे. म्हणजे पॉप्युलेशन हे खूप व्हेरिड घेतलंय, पण परत 7 ट्रेड्स कॉमन ठेवलेत सगळ्यांकरता आणि ते ट्रेड्स प्रयोगांती सिद्ध झालेत आणि त्याच्यातला हार्डीनेस हा एक ट्रेट आहे. तर थोडक्यात याची प्रॅक्टिस रोज करता येते आणि ती केल्यानंतर आपण ताणाला खूप चांगल्या पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने वेगवेगळे अल्टरनेटिव्ह सतत विवेक बुद्धीला स्मरून हे घेऊ शकतो, त्याची ताकद वाढू शकते, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्याबरोबर आता मी माझ्या बरोबर सगळे आहात का? खूप मोनोटोनस होतंय? चांगलं चाललंय? तुम्हाला कळतंय का? विषय थोडासा कठीण वाटतोय? कळतंय? चांगलं चाललंय. थोडा बोजड आहे म्हणून थोडासा पॉज घेऊन विचारते, कारण आम्हाला खूप इंटरॅक्टिव्ह करायची सवय आहे. मी एकटीच बोलतेय असं नको व्हायला म्हणून विचारते. तर 5वा ट्रेट आता आपण बघितलं एस फॅक्टर, अटेंड, कनेक्ट, एक्सप्रेस हे महत्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने. आत्मविश्वास वाढवणं महत्वाचं आहे, हार्डीनेस महत्वाचा आहे. त्याच्यात परत आपण 3 इन्ग्रेडियंट्स बघितले. आता 4था ट्रेट त्यांनी सांगितलाय तो म्हणजे असर्टिव्हनेस. म्हणजे बघा, अग्रेसिव्हली पण बोललं नाही, सबमिसिव्हली पण बोललं नाही, पण असर्टिव्हली बोलायचं. म्हणजे युज्युअली ना नाही म्हणायला लोकांना प्रॉब्लेम असतो, नाही मला जमणार नाही हे सांगायला थोडे काही लोक काकू करणारी असतात. एस्पेशली तुम्ही सगळ्यांनीच खूप, आपण सगळे संसार करत असतो आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला येतच असतात की ह्याला नाही कसं म्हणू, त्याला कसं वाटेल, तिला कसं वाटेल वगैरे. पण ह्या शास्त्रज्ञांनी काय सांगितलंय की तुम्हाला तुमचं मन निरोगी ठेवायचंय ना, दुसरा तिसरा पर्याय नाही. कोणालाही फसवायला जाऊ नका. मला जमतं की मला जमत नाही हे तुम्हाला अगदी खणखणीत शब्दामध्ये डोळ्यात डोळे घालून सांगता आलं पाहिजे. याची प्रॅक्टिस करा आणि ह्याच्यामध्ये काहीही तुम्ही गैर करत नाहीये बरं का. म्हणजे ते एक फिलिंग असतं मनामध्ये ना, तर ते तुम्ही काढून टाका. हे सगळं कशात काढू आपण? स्वतःमध्ये जेव्हा स्वतःची जेव्हा अटेंड करू, स्वतःच्या मनाशी जेव्हा कनेक्ट होऊ आणि जेव्हा एक्सप्रेस करू ना, त्या एस मध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो माइंडफुलनेस, ज्याला आपण म्हणतो थोडासा योगाभ्यास. आपण खूप ऐकतो की मी योगा नियमित करते, मला माझ्या माझं भावनिक संतुलन मला चांगलं राहतं असं वाटतं, पण ते कसं, ह्याला उत्तर नसतं का ते शब्दात मांडता येत नाही प्रत्येक वेळेस प्रत्येकाला. तर या सायको न्यूरो इम्युनॉलॉजी मध्ये त्यांनी बायोलॉजिकल फॅक्टर्स, सायकोलॉजिकल फॅक्टर्स, ब्रेन, न्यूरोलॉजिकल फॅक्टर्स या सगळ्याचं एक जाळं विणलंय आणि ते एकमेकांवरती कसं काय म्हणूयात त्याला, डिपेंडंट आहे किंवा ते कसं कोरिलेट करतं हे प्रयोगांनिशी सिद्ध केलेलं आहे वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर. त्याच्यातला एक ट्रेट ते असं सांगतात हमखास की तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आणाच, आणि तो म्हणजे असर्टिव्ह कम्युनिकेशन.
हम्म. मग ते म्हणतात आपण आपल्या संस्कृतीमध्येच आहेच हो, परोपकार, प्रेम करा, प्रेम समजून घ्या. प्रेम प्रेम ही भावना परत हे खूप ऍब्स्ट्रॅक्ट आणि फिलॉसॉफिकल आहे खरं सांगायचं. द पॉवर ऑफ लव्ह वर्सेस द लव्ह ऑफ पॉवर, अशी ती कन्सेप्ट आहे. जे निस्वार्थी प्रेम असे आपण शब्द ऐकतो, ऐकताना ते खूप छान वाटतात, पण निस्वार्थीपणे प्रेम करण्याची स्वतःवरती सुद्धा आपण खरं तर फार कमी करतो. असं प्रेम आपण कंडिशन्सच घालतो. नाही पण माझ्याकडे आता पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तरच मला त्या फंक्शनमध्ये जाता येईल, नाही तर मला जाता येणार नाही, फॉर एक्झाम्पल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ना की हे जे आहे की आपण आपल्याला आहे तसं स्वीकारतच नाही. म्हणजे हे जे प्रेमाचं किंवा पॉवर पॉवर जी आहे लव्हची, त्या प्रेमाची, ही आपण आपल्या स्वतःपासून सुरू करायला पाहिजे. ऍक्सेप्ट युअर सेल्फ ऑर शो युअर, काय आपण ज्याला म्हणूया, लव्ह टू फर्स्ट युअर सेल्फ, देन ओनली यू विल ऍक्सेप्ट अदर्स. तर आपण त्याची प्रॅक्टिस सुरू करूया, जेणेकरून तुमच्यामध्ये हा जो एक इम्युनिटीचा पार्ट आहे हा वाढीस लागेल. म्हणजे उगाच स्वतः बद्दल बोला असं त्यांनी सांगितलं, समजून घ्या. पण ह्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला एक निस्वार्थीपणे प्रेम करता आलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्हली दुसऱ्याला काय वाटतंय हे ऑब्जेक्टिव्हली समजून घेऊन तुम्हाला तुमचं प्रेम हे व्यक्त करता आलं पाहिजे. हा भाग त्यांनी त्याच्यात सांगितलाय. ट्रेट ऑफ अल्ट्रुइझम. आता अल्ट्रुइझम म्हणजे परोपकार किंवा परमार्थ. आपल्या सगळ्या हिंदू संस्कृतीत तर याच्याबद्दल खूपच बोललं गेलेलं आहे. तर आता थोडक्यात काय परोपकार म्हणजे, उगाच वाटच सुटू नका, पण तुम्ही अशा काही लोकांबरोबर, अशा काही संघटनांबरोबर जेव्हा जोडले जाता, तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युट करता त्याच्यामध्ये, तेव्हा ऑटोमॅटिकली काय होतं ना, तुमची इम्युनिटी, तुमची मानसिक ऊर्जा ही वाढीला लागते. आणि हे अगदी खरं आहे. म्हणजे बघा, साधारण आपल्याच तत्वांप्रमाणे, आपल्याच विचारांप्रमाणे, आपल्याच बिलीफ्स प्रमाणे जर आपल्या आजूबाजूला काही संस्था कार्यरत असतील, जसं की बाबा आमट्यांची आहे, हा, किंवा कितीतरी आहेत. फॉर एक्झाम्पल नाव द्या की तुमचाच एक छोटासा ग्रुप आहे पार्किन्सन, सगळ्यांचं एम काय आहे की नाही, बेस्ट ऑफ, आपण एक सपोर्ट ग्रुप हा एवढे वर्ष चालू ठेवलेला आहे. या सपोर्ट ग्रुपमध्ये काय होतंय तर एक तुम्ही सगळेजण एकमेकांच्या अनुभवांवरती, त्या मानसिक ऊर्जेवरतीच खरं तर पुढे जात आहे. बरोबर आहे. सो इथे काय परोपकार किंवा परमार्थ म्हणजे काय, ऍक्च्युली देणं घेणं नाहीये, तर ती मानसिक ऊर्जा मिळवणं आणि ती स्वतःच्या मनाकरता वापरणं, असा सुद्धा त्याचा एक अर्थ इथे अभिप्रेत आहे. आणि त्याच्यावरती पण खूप लिखाण आणि खूप त्यांनी म्हणजे काय म्हणूयात त्याला, एक प्रयोग असे केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट ह्याच्यातला शेवटचा ट्रेट तो त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे सेल्फ कॉम्प्लेक्सिटी. सो स्वतःला ना, एक कसं असतं ना आपण की आपल्याला ठराविक गोष्टी आवडतात तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवतो, कम्फर्ट झोन मध्ये राहतो. तर त्यांनी सांगितलं की ते कम्फर्ट झोनच ब्रेक करा. म्हणजे रोज काहीतरी नवीन शिका, रोज काहीतरी नवीन एखादी फॉरेन लँग्वेज शिका. मला याच्यातनं खूप आवडतं ते तारे जमीन पर मध्ये तो आमिर खान असतो ना, तसं पटकन त्याच्या आई वडिलांना चायनीज स्क्रिप्ट काढून देतो, ला वाचा आता, तुम्हाला येतंय का म्हणतो. खूप छान येते. म्हणजे ह्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की कॉम्प्लेक्सिटीज किंवा स्वतःविषयीच्याच अशा काही आपण फेन्सिंग एक तयार केलेलं असतं, कुंपणं तयार केलेली असतात ना, तर ती कुंपणं काढून टाका. कारण आपल्याला काय करायचं आहे की आलेली प्रत्येक परिस्थिती, आलेला प्रत्येक दिवस हा एक नवीन आणि चॅलेंज स्वीकारायचंय म्हणून स्वतःला तयार करायचंय, या पद्धतीने घालवायचा आहे. मग हे करताना मला माझी पर्सनॅलिटी, माझ्या व्यक्तिमत्वातले गुण आणि दोष, व्यक्तिमत्व म्हटल्यावर दोन्ही आले, या सगळ्याचं भान ठेवून जर दोषांवरती मी काम करत गेले माझ्यासाठी, बाकी कोणाही करता नाही, तर मला असं वाटतं ऑटोमॅटिकली ही आपण जी मनाची ताकद किंवा मनाचा काटकपणा, हे सगळे शब्द वापरतोय, हे असंही हे वाढीस लागतं. तर ह्या प्रूव्हन सगळ्या सायको न्यूरो इम्युनॉलॉजी या विषयाचा एक कॅनव्हास हा मी तुमच्या पुढे फक्त मांडण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलंच सुरुवातीला तसं की हा विषय खूप मोठा आहे. एका तासामध्ये एक फॅक्टर सुद्धा संपणार नाही,
एवढी त्याची व्याप्ती आहे. पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या केअरटेकर्सच्या भूमिकेतून तुम्ही असाल किंवा पार्किन्सन्स त्या समस्येतून तुम्ही जात असाल, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे 7 जे ट्रेट्स आहेत, म्हणजे स्वतःशी अटेंड होणं, स्वतःशी कनेक्ट होणं आणि स्वतःला एक्सप्रेस करणं, आत्मविश्वास हळूहळू कृतीतून वाढवणं, स्वतःतला हार्डीनेस ज्याला आपण म्हणूया काटकपणा, हा कमिटेड राहून कंट्रोल्ड एफर्ट्स मधून आणि चॅलेंजेस स्वीकारत जर आपण वाढीस नेला, असर्टिव्ह बोलण्याची प्रॅक्टिस केली, प्रेम हे आधी स्वतःला स्वीकारून दुसऱ्यांना स्वीकारण्यापर्यंत, ज्याला आम्ही अनकंडिशनल सेल्फ ॲज वेल ॲज अदर्स, म्हणजे आपण ज्याला मराठीत विना अट स्वतःचा आणि दुसऱ्यांचा स्वीकार असं त्याला आपण म्हणतो, ह्याची जर आपण थोडी प्रॅक्टिस ही आपल्या आयुष्यात केली उघडपणे, तर मला असं वाटतं की हे ट्रेड्स आपल्यामध्ये कॉम्प्लेक्स एक असं चित्र, आपली पर्सनॅलिटी चेंज व्हायला लागेल, आपले व्ह्यू पॉइंट्स, आपले पर्स्पेक्टिव्ह हे बदलतील आणि ऑटोमॅटिकली मनाचा रेझिलियन्स वाढला की पार्किन्सन्स असो, कॅन्सर असो, डायबेटीज असो, कुठलाही क्रॉनिक आजार असो, ह्याला फाईट देण्याची आपली जी काही एक काय आपण म्हणूया कपॅसिटी आहे, ही कपॅसिटी आपण नक्कीच वाढवू शकू. तर ह्याच्यासाठी सायको म्हणजे सायकोलॉजी, न्यूरो म्हणजे आपलं ब्रेनची केमिस्ट्री आणि इम्युनॉलॉजी म्हणजे आपली प्रतिकार शक्ती किंवा आपली एक प्रकृती ही आपल्याला समजून घेऊन त्याच्यावरती काम करत राहणं, ते सुद्धा फिक्स्ड त्यांनी सांगितलेल्या काही तंत्रांमधून टेक्निक्स डेव्हलप केलेली आहेत त्यांनी ह्या प्रत्येकावरती. तर हे आपण थोडी प्रॅक्टिस आपल्या आयुष्यात केली तर आपल्यातला सुद्धा एक तो काटकपणा हा वाढीस लागतो असं त्यांना दिसून आलं. आता तुमचे प्रश्न असतील तर मला आवडतील घ्यायला. आहे अजून एक 10 मिनिटं मी बोलू शकते. हो. हे सगळं लव्ह दाय सेल्फ असा एक याच्यातला भाग होता. हो. आधी स्वतःवरती प्रेम, नंतर करावं. म्हणजे आपण आपले हॉबीज जपणे किंवा कधीतरी मनाप्रमाणे कुठेतरी जाणे येणे किंवा असं, यालाच लव्ह दाय सेल्फ म्हणायचं की आणखीन काही आहे त्याच्यात? खूप छान आहे हा प्रश्न. म्हणजे कसं आहे की हो, म्हणजे आधी तुम्ही स्वतःला स्वीकारा हे म्हणताना स्वतःबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करा, स्वतःचे छंद, स्वतःला काय आवडतंय याच्याकरता थोडासा दिवसातला वेळ तुम्ही जर ठेवला तर त्याने काय होतं की ती ऊर्जा वाढते ऑटोमॅटिकली. आणि जे काम आपल्याला आधी खूप बापरे कसं करू मी असं वाटतं ना, ते कदाचित आपण पटकन करू शकतो. सो लव्ह दाय सेल्फ किंवा अदर्स हा दुसऱ्यांपर्यंत पोहोचायचा फार लांबचा प्रवास आहे मला असं वाटतं. म्हणजे तेवढं इझी नाहीये. त्याकरता आधी स्वतः बरोबर कनेक्ट होऊन स्वतःला काय आवडतंय, काय आवडत नाहीये त्याप्रमाणे स्वतःला एक ट्रेन करा. हे ट्रेनिंग आहे ना, मी पहिल्यांदा शब्द वापरला की हे एक प्रशिक्षण आहे मनाचं. तर ते करत राहणं, स्वतःकरता मी टाइम ज्याला आपण म्हणतो हे देणं, हे करणं याच्यात काहीच गैर नाहीये. याने एक प्रकारे तुमच्या मनाची ऊर्जा वाढते. थँक्यू. अजून कोणाला विचारायचे आहे? मीच आणखीन एक विचारते. विचारा. हा, तुम्ही म्हणालात ना की टेन्शन हा एक चॅलेंज म्हणून घ्यावा, तसं मी बऱ्याच वेळा करते. पण मला असं वाटत असतं की मी मनाने कणखर आहे वगैरे सगळं, पण रोज रात्री झोप हा प्रकार होतच नाही. 2 तास मी लोळत पडलेली असते आणि मग शेवटी परत गोळी घेते वगैरे. असं एकदम मध्ये 4 दिवस मी म्हटलं आता सोडायचंच, गोळी घ्यायचीच नाही. हो. तिथे मी का कणखर होऊ शकत नाही हे मला कळत नाही, की मला झोप यावी गोळी न घेता. इथे मी का नाही कणखर होत?
आता बघा ह्याच्यात पण आपण असं 50% तुमचा मनाचा डिपेंडन्स आणि 50% हा तुमच्या शरीरातला म्हणजे तुमच्या ब्रेन मधल्या न्यूरोकेमिकल्सचा एक इम्बॅलन्स, असे दोन्ही फॅक्टर्स याच्यामध्ये आपण समसमान पद्धतीने आता कन्सिडर करूया. मी बोलणार ते 50% मनाच्या फॅक्टर्सवरती, कारण झोपेच्या गोळीमधले जे काही मॉलिक्युल्स आहेत ते तुम्हाला डिपेंड करतात आणि तुम्हाला त्याच्यावरती ती घेतली की झोप येते, हे जे एक काही फिलिंग झालेलं आहे इथे तुमचं मन आहे. तर आता हे मनाचा रेझिलियन्स इथे वाढवायचा म्हणजे काय, तर तुम्ही म्हणालात तसं की मी प्रयत्न केले की गोळी घ्यायचीच नाही, पण गोळी घेतली नाही तर मला झोपच येत नाही. आता ह्याच्या मागे ना आणखीन खूप सारे पॅरामीटर्स असू शकतात, म्हणजे की मी रेग्युलरली एक्सरसाइज करते का, माझ्या शरीराचं घड्याळ कसं आहे, मी माझ्या मनात जे साठलेलं असेल, जे काही पास्टमध्ये असेल, आज झालेलं असेल, जे काही असेल ते कोणाशी तरी व्यक्त केलेलं आहे का झोपायच्या आधी. तुम्ही म्हणाल व्यक्त करायला कुठे मॅडम एवढे घरी कोण असतात आजकाल, लोक इनमीन 2 किंवा 3, ठीक आहे, आपल्याकडे डायरी असते, आपल्याकडे फोन असतो, आपल्याकडे खूप सारे सोर्सेस आहेत की ज्याच्या थ्रू आपण व्यक्त होऊ शकतो. सो रोज एक पान, मी माझ्या मनात जे काही अगदी वाईट साईट म्हणा, चांगलंही असेल कदाचित, माहिती नाही मला, जे काय असेल ते लिहीन, ह्याच्याकरता जर ठेवला ना. आणि सगळ्यात महत्वाचं, झोपायच्या आधीच सुद्धा ना आजकाल एक जसं जसं आम्ही डाएट इज ओनली रिलेटेड टू इटिंग असं आपल्या डोक्यात असं, जसं आजकाल ना झोपेचं पण डाएट देतो आम्ही, स्लीप हायजीन म्हणतो आम्ही त्याला. स्लीप हायजीन सुद्धा मेंटेन करायला लागतं. नाहीतर काय होतं, एक तर वय जसं वाढतं तसं आपल्याकडे म्हणून ठेवलं की झोप कमी होते, पण ऍक्च्युअली स्पीकिंग किंवा आपण असंही अगदी म्हणतो की हे हेरिडिटरी आहे, मला काय माहिती, माझ्या आईला येत नव्हती, माझ्या यांना येत नव्हती, पण खरं सांगू का, आईचं शरीर हे आपल्यामध्ये 100% नाहीये, किंवा मला असं म्हणायचं की त्यांच्यातले जेनेटिक्स हा जो अंश पकडला तर काही अंशच जेनेटिक्स आहे, उरलेल्या गोष्टी मी ह्या नर्चर करू शकते माझ्यामध्ये, म्हणजे कल्टिवेट करू शकते. तिथे कल्टिवेशनला काय करायचंय, तर स्वतःमध्ये जे आपल्या, तुम्ही म्हणालात तसं की मेंटली मी ह्याच्या बरोबर लढीन किंवा चॅलेंज स्वीकारेन की मी गोळी घेणार नाही, पण ऍट द सेम टाइम मी या बाकीच्या गोष्टी पण करीन, म्हणजे हे एक्सरसाइजेस कदाचित माझ्याकडून केले जात नसतील. स्लीप हायजीन हा एक स्वतंत्र विषय, हे मी म्हटलंच होतं की त्याच्यामध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे. तर थोडंसं लाईट म्युझिक ऐकणं, झोपेच्या आधी प्रखर लाईट्स हे डोळ्यावरती न घेणं, डीम लाईट्स घरात असणं, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जे तुम्हाला काम करेल ते ऐकणं, अरोमॅटिक ऑइल्स काही असतात त्यांचा मसाज करणं, झोपायच्या आधी आंघोळ करणं, आणि सगळ्यात महत्वाचं मोबाईल्स किंवा कुठल्याही टीव्ही गॅजेट्स ह्याच्यापासून स्वतःला दूर ठेवणं. ह्या गोष्टी सलग 21 दिवस आपण जर करून बघितल्या मनाला तिथे न थकवता, तर मला असं वाटतं मी 50%च परत म्हणतेय, मनाच्या ह्या ज्या काही गोष्टी त्याच्यावरती आपण थोडंसं वर्क करू शकू आणि ट्रॅक ठेवू शकू की बघूयात की किती झोप लागली का, कशी कशी झोप लागत गेली. सो झोपेचा एक ट्रॅक डेव्हलप करा. थँक्यू. थँक्यू. प्रश्न नाहीयेत म्हणजे 2 निष्कर्ष. एक तर ते कळलंय किंवा ते खूप कठीण गेलंय की माझ्या आयुष्याला मी कसं रिलेट करू असं कळत नाहीये. स्वाभाविक आहे विषय. आणि आता मला वाटतं की यानुसार आम्ही वागून बघू आणि पुन्हा एकदा व्याख्यान ठेवू, त्यावेळेला अनुभव सांगू. ऍक्च्युअली ना आपण असंच केलं पाहिजे की ह्या सपोर्ट ग्रुपमध्ये अनुभव. हा एक थीम आता डिस्कस केली किंवा ह्याच्यावरती आपण बोललो, तर आता यातली टेक्निक्स जेव्हा आपण वापरली तेव्हा काय वेगळेपण जाणवलं, असं एक फीडबॅक सेशन नक्कीच ठेवता येईल आपल्याला याचं. हो, असं करता येईल. कारण आता हे नक्कीच. सगळं इतकं वेगळं असं आहे ना, एकदम हो. त्याच्यावर प्रश्न येण्याऐवजी आता हे करून बघितल्यावरच प्रश्न यायला लागतील सुरुवात केल्यावर. तुझी वेळ संपली का मानसी? डॉक्टर तुमची वेळ संपली का? मला अगं येतच. संपली आहे का वेळ? मृदुला. आवाजच येत नाहीये. मृदुला आहे ना? आहे आहे आहे. हा, हे करते का हो समारोप? हो 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 हो. आणि मी नंतर सुद्धा आपण थांबू बरं का, म्हणजे त्यांना जावं लागलं तरी आपण. हो. मी माझं ऐकू येत आहे? हो हो येतो. नमस्कार.
गेला जवळजवळ तासभर डॉक्टर मानसी देशमुख यांचं अतिशय वेगळ्या विषयावरचे वेगळे विचार आपण ऐकले. त्या शब्दापासूनच अनेक नवीन टर्मिनॉलॉजीचा आज आपल्याला परिचय झाला. सायकोन्यूरो इम्युनॉलॉजी ही टर्म आज आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा कळली आणि यासाठीचे 7 फॅक्टर्स ताईंनी खूप छान सांगितले. अजून मला जे याच्यात नवीन शब्द कळले आता जाता जाता, झोपेचं डाएट आणि स्लीप हायजीन म्हणजे मनाचा विचार करताना किती बारीक आणि सूक्ष्म पद्धतीने या बाबतीत विचार केला गेला हे खूप आम्हाला भावलं मानसीताई. मानसिक काटकपणा कसा वाढवायचा याच्याबद्दलचं तुम्ही जे 7 उपाय सांगितलेत, अटेंड, फॅक्टर, कनेक्ट, एक्सप्रेस, नंतर स्वतःवरचा विश्वास आणि दुसऱ्यावरचा विश्वास. हार्डीनेस हा एक नवीन शब्द आम्हाला खूप भावला. मनाला गृहीत धरू नका, नंतर निर्धार, नंतर एक तुम्ही ती तंत्र सांगितलं, ठराविक वेळ, ठराविक पद्धत, ठराविक गोष्ट, हे सुद्धा वाढवण्यासाठीच एक उत्तम बाब तुम्ही सांगितली. असर्टिव्हनेस, निस्वार्थी प्रेम आणि हे फार एक अवघड गोष्ट आहे. आणि असर्टिव्हनेस म्हणजे ताणामधले हे 2 जरा जास्त काम करावे लागणारे फॅक्टर्स असावेत असं वाटतं. आणि जाता जाता तुम्ही झोपेचं डाएट आणि स्लीप हायजीन हे 2 शब्द आमच्यासाठी विचारांसाठी सोडून गेलायत. आम्ही नक्की सगळेजण झोपेचं डाएट आणि स्लीप हायजीन याच्यावर आमच्या परीने विचार करू आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू. मानसीताई, आज आपण इथे मनपूर्वक जे काही सुंदर विवेचन केलं त्याबद्दल पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. अतुलजी. हॅलो. शोभनाताई. हो, बोलतीये. नाही, मानसी म्हणजे माझा मानसी आहे का गेली मला समजलं नाही म्हणून. माझं ऐकू आलं? हो हो हो. हो. मानसी नाहीये दिसत मला. अतुललाच मानसीने लेफ्ट केलेलं आहे. बरं. 5ला तिची परीक्षा आहे त्या म्हणल्या होत्या. मला मगाशीच त्यांचा फोन आला होता. पण मला वाटतंय की आपण आता अतुल मला आल्यापासून अतुलशी संभाषण नाही झालं, तर काय करायचंय? आपण थोडं काही बोलायचंय, काय करायचंय? श्यामाताई, तुम्ही सांगाल का? अमेरिकेत राहून तुम्हाला कसं काय वाटतं सगळे भेटल्यावर? छान वाटतं, फक्त लवकर फार उठायला लागतं तेवढंच फक्त. आणि तुम्हाला पाहून आम्हाला खूप छान वाटतं. हं. आजच्या सभेला आपले सविता ढमढेरे आणि वसु देसाई ह्या दोघी पहिल्यांदाच, मला वाटतं सविता आली होती आधी, पण वसु तरी पहिल्यांदाच आली. आणि बरेच जण पहिल्यांदा दिसतायत. कदाचित मला बाकीच्यांचं लक्ष आधी येऊन सुद्धा गेले असतील. तर बाकीच्यांना सांगा कसं वाटलं. स्वतःला अनम्यूट करून एखाद्याने हात वर करून सांगितलं तरी चालेल, कारण अतुल दिसत नाहीयेत आणि अतुलचा आवाज मला आल्यापासून आला नाही आणि ते दिसले पण नाही. ऑडिओ व्हिडिओ बंद आहे का अतुलचा? हो. अतुलचं मायक्रोफोन पण बंद आहे आणि व्हिडिओ पण बंद आहे. म्हणजे त्यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम तर झालाय का काय समजत नाहीये. हो. पण त्यांनी आता बुवा किती वेळ चालू आहे किंवा काय सांगितल्याशिवाय. हो. तर हो. अतुलला फोन करून बघू का दुसऱ्या फोनवर? मला वाटतं की रेकॉर्डिंग चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे का? हा, ते आता बंद केलं तरी चालेल. रेकॉर्डिंग बंद केलंय का? हा, नाही तर आपलं ते हे सगळं कोण रेकॉर्ड त्यांनीच व्हायचं. करायला पाहिजे नाही, ते recording. चालू आहे. चालूच आहे. रेकॉर्डिंग चालू आहे का? ते कदाचित अतुल सरच बंद करू शकतील. हा, हो. त्यांनी बंद करायला हवं ते असं वाटतं. आणि मीटिंग अनलिमिटेड आहे, असं काही लिमिट नाही, त्यामुळे तुम्ही बोलू शकता. रवी, नोकिया माझ्या पर्समध्ये.
गिजरे तुम्ही तुमचा हे करून बघा, व्हॉल्यूम वाढवून बघा. त्यांचं आता हे आलं होतं